बऱ्याच आया म्हणत होत्या मुलांना टिफिनसाठी काहीतरी छानशी रेसिपी दाखवा. चला तर मग येथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग आलेली मटकी आणि मूग घातले आहे. हिरव्या मिरच्या, आलं आणि थोडंसं पाणी घालून एकदा फिरून घेतलं. नंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालायची, मीठ, धणे पावडर, जिरे पावडर, हळद पावडर, ओवा, तीळ घालायचं आणि समप्रमाणामध्ये यामध्ये मी 4 प्रकारची पिठे घातली आहेत. त्याचं स्क्रीनवरती मी तुम्हाला नाव देणारच आहे. पाणी घालून याचं पातळ असं पीठ तयार करायचं. पोळपाटावर ओला रुमाल करून पीठ घालून यावरती छान असं थालीपीठ थापून घ्यायचं, होल करायचे, तीळ घालायचे. तवा गरम करायचा, त्यावरती हे थालीपीठ थोडंसं हाताने टॅप-टॅप करून घालून घ्यायचं. तेल, तूप घालून छान असं दोन्ही बाजूने हे थालीपीठ खरपूस भाजून घ्यायचं. काय होतं, मुलं आपली मोड आलेले कडधान्य खात नाही, म्हणून ही हेल्दी आणि टेस्टी थालीपीठ मात्र आवडीने खातील. थालीपीठ म्हटल्यावर दही किंवा एखादी चटणी असली तरी चालेल आणि त्यामुळे डब्याला भाजी काय द्यायचं याचं टेन्शनही नाही.